सकाळ सकाळी लवकर उठवलं मला आणि घेऊन गेली ब्रेकफास्ट खायला, कारण की आमचा ब्रेकफास्ट फ्री होता. म्हणून आम्ही 8:30लाच उठून तिकडे गेलो, कारण की ब्रेकफास्ट बिलकुल मिस नाही झाला पाहिजे. ब्रेकफास्टची व्हरायटी एकदम मस्त होती आणि खूप मजा आली खाऊन. तिकडनं आम्ही आमच्या घराच्या मागे गेलो. व्ह्यू बघा आमच्या रूमच्या एंट्रीचा. हा बघा, हा व्ह्यू आहे आणि हा आहे आमचा व्ह्यू स्पॉइलर. हे झाल्यावर आम्ही फटाफट तयार केलो, कारण की आम्हाला शूट करायचं होतं. शूटच्या आधी आम्हाला डान्स बघावा लागला. हा डान्स थोडा मी सहन करून घेतला कसा बसा आणि बोललो आपण शूट चालू करूया. बघ ना आता इथे बघ ना. ही मला काहीतरी उलटं बोलली, मग मी माझ्या भाषेमध्ये हिला रोस्ट केलं आणि ते तिला खूप खराब वाटलं. मग ती जाऊन झोपली. नंतर कसं बसं जाऊन हिला मनवलं मी आणि हिला बोललो की आय एम रिअली सॉरी, माझी चुकी होती, आय डोंट नो काय चुकी होती. मग आम्ही जाऊन आउटडोर शूट केलं, मस्त डान्स व्हिडिओज बनवले आणि प्लॅन केलं थोडं बाहेर फिरायला जाऊया. मस्त वाटतं एकदम रातची डिंचाक पूजा. प्रॉपर्टी खूप मस्त होती, पण आम्हाला फील झालं थोडंसं बाहेर पण जाऊन फिरून येऊया, कारण की सनसेट अतिशय सुंदर होता. बाहेरच्या हवेने मला माहित नाही काय झालं की अचानक मी सेडक्टिव्ह पोल डान्स करायला लागलो आणि त्याच्याने हिला खूप मजा आली आणि मला सुद्धा खूप मजा आली. नंतर मी बोललो बस आता आपले पुलअप्स करूया. 2 पुलअप्स पण नाही मारले की हिला बग्गीनी प्रॉपर्टीचं टूर करायचं मन केलं. आमच्याकडे एवढं मस्त विला, घर, एसी सगळं असतानाही बाहेर गार्डन मध्ये स्टार गेजिंग करता करता झोपायचं मन केलं. सकाळी चेकआउट करताना मी माझ्या पद्धतीने हॉटेल साफ केलं, ताकी त्यांना काही प्रॉब्लेम नको होते. तुम्हाला अगर प्रॉपर्टी आवडली असेल तर कमेंटमध्ये स्टे क्लिक करा, मी तुम्हाला लिंक शेअर करतो. चला भेटूया.